नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर CSC विहिली असाल, तुमच्याकडे कस्टमर आयुष्मान कार्ड काढण्याकरिता येत असतील, तर मित्रांनो तुमची जे ID आहे आयुष्मान ID ही कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला गूगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे आयुष्मान कार्ड आणि पहिली साइट ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होतो आणि तुम्हाला इथे दिसून येतो बेनिफिशरी. हे बेनिफिशरी कस्टमर स्वतःच याच्यामधून आपले आयुष्मान कार्ड बनवू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो. त्यानंतर ऑपरेटर हे नाव तुम्हाला दिसून येते, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर मित्रांनो माझा रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले आहे आणि मी लॉग इन करते. तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि मोबाईल नंबर तुमचा जो CSC IDशी लिंक आहे तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येतो 6 अंकी. ती OTP आपल्याला येथे इंटर करायची आहे. आणि खाली आणखी एक कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे. आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी ID लॉग इन झालेली आहे. तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होतो. आता तुम्हाला आहे आयुष्मान कार्ड ऑपरेटर IDसाठी याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म फिल करावा लागतो आणि ते फॉर्म आपले जे CSCचे DM असतात त्यांच्याकडे आपल्याला ते पाठवावं लागतो अप्रूव्हलसाठी. आणि ते फॉर्म कसे भरायचे ते आपण पूर्णपणे भरून दाखवणार आहोत. त्यासाठी आपल्याला याड रोल याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचा स्टेट निवडायचा आहे आणि हा तर महाराष्ट्रासाठीच आहे. फक्त मी जो सांगत आहे 6 महाराष्ट्र असा निवडून घ्यायचा. कार्ड क्रेजन एजन्सी हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर CSC एजन्सी ऑपरेटर 20 हे निवडायचे आपल्याला. याच्यामध्ये 20 आणि येते ॲडमिन कोड. हा कोड आता तुम्हाला कोठे मिळतो तर आपला महाराष्ट्राचा जो कोड आहे जो आपल्याला आयुष्मान कार्ड ऑपरेटर ID बनवासाठी जो लागत आहे तो कोड प्रत्येक शुक्रवारी नवीन कोड जनरेट होतो आणि त्याची मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि हे फॉर्म कसं भरायची त्याचीसुद्धा PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. ते कोड टाकल्यानंतर आपल्याला याड या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं आता माझा कोड टाकून याड केला आहे तुम्ही बघू शकता. आणि ते पूर्ण फिल झाल्यानंतर तुम्हाला असं पेंडिंग दाखवतो आणि पूर्ण पेंडिंग दाखवल्यावर इथे एक तुम्हाला PDF दिसतो डाउनलोड डिटेल. याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होतो आणि हे जी PDF आहे ही आपल्याला आयुष्मान कार्डचा जो ग्रुप आहे महाराष्ट्रातला जो आयुष्मान कार्डचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला हे PDF सेंड करायची आहे. तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला ID अप्रूव्हलसाठी पाठवा लागतो आणि ते PDF अप्रूव्हलसाठी ते आपल्याला तिथे रेफरन्स नंबर असतो तो नंबर आपल्याला पाठवा लागतो. तो कोठे पाठवायचा त्या ग्रुपमध्येच तुम्हाला मेसेज दिला असतो आणि तिथे लिंक दिली असतो. तो Google फॉर्म असतो. तो फॉर्म भरून आपल्याला अप्रूव्हलसाठी पाठवावा लागतो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.